नमस्कार। आज चिपळूणमध्ये भास्कर जाधवांची सभा झाली। मी काही बघितली नाही, पण माझ्या काही सहकाऱ्यांचा फोन आला होता, त्यांनी माहिती दिली। मला या गोष्टीचा आनंद आहे, समाधान आहे की भास्कर जाधव यांनी आजच्या सभेमध्ये शब्द जपून वापरले। मागच्या काही घटनांमुळे त्यांनी चांगलं काहीतरी त्याच्यातून ते शिकले, त्या गोष्टीचा आनंद आहे। आमची पण हीच अपेक्षा आहे की तुम्ही शब्द जपून वापरा। वाईट शब्द वापरायला आम्हालाही काय आवडत नाही, पण ठीक आहे, तरी तुम्ही टीका केली, संस्कृती वगैरे। आता ज्याची ज्याची संस्कृती जशी तसं आम्ही समोरच्याला उत्तर देत असतो। तरी देखील तुम्ही आज लेवलमध्ये होतात, त्या गोष्टीचं खरोखरच समाधान आहे। पण तुम्ही टीका पोलिसांवर केली, स्वतःच्या सहकाऱ्यांवर केली। आता पोलिसांवर टीका करायचं कारण काय? तुम्हाला काय जमायला पोलिसांनी सांगितलं होतं? आता जमल्यावर काही दगडी खाणार। आता तुम्ही जे केलं त्याच्यावरती रिॲक्शन येणार, आणि म्हणून पोलिसांची त्याच्यामध्ये चूक नव्हती। तुम्हाला जर दगडी खायचीच नव्हती तर तिकडे यायलाच नको होतं, आणि आलात तर त्याच्यामध्ये पोलिसांची काही चूक नाही। आणि जर तुम्हाला पोलिसांवर एवढा आक्षेप आहे तर तुमचं जे पोलीस प्रोटेक्शन मला आहे असं वाटतं ते देऊन टाका सरकारला परत। तुमचा विश्वास नाही ना पोलिसांवर, प्रोटेक्शन तरी कशाला ठेवता? प्रोटेक्शनही देऊन टाका, पण तेवढं धाडस तुम्ही करणार नाही। तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्याच सहकाऱ्यांवर आज काहीतरी टीका केली। हे तुमच्याबद्दलच का होतं आणि इतर नेत्यांबद्दल का होत नाही याचा कधीतरी विचार करा। निलेश राणे चिपळूणमध्ये राहत नाही, तरी चिपळूणचे सहकारी सावलीसारखे माझ्याबरोबर अनेक वर्षांपासून आहे, त्यांनी मला कधी सोडलं नाही। तुम्ही चिपळूणमध्ये राहता तरी तुमचे सगळे सहकारी तुम्हाला सोडून गेले, तुमच्याबरोबर कोणी तुमची साथ द्यायला तयार नाही। हे का होतं याचा कधीतरी विचार करा। नुसतं दुसऱ्यांवर टीका करून तुम्ही बरोबर होत नाही, की तुम्हीच चांगले आणि बाकी सगळे वाईट, असं होत नाही। याचा कधीतरी विचार करा। तुमच्या चुका काय? तुम्ही किती वेळा लोकांना वेठीस धरलं, तुम्ही किती वेळा सहकाऱ्यांची मदत केली, तुम्ही किती वेळा त्यांच्यासाठी उभे राहिलात, आणि काय काय भाषा, काय काय तुम्ही शब्द वापरलेत त्या लोकांसाठी, याचा कधीतरी विचार करा। आता तुम्ही 70च्या जवळ गेलेला आहात, आता नाही विचार करणार तर कधी करणार? अजूनही वेळ गेलेली नाही, तुम्ही अजूनही विचार करा। आणि इथून पुढे जसे जसे शब्द वापराल, जशी अशी सभा घ्याल, ते मी मागच्या गुहागरच्या सभेमध्येही बोललो होतो की जर काय वेडवाकडं झालं तर त्याच ठिकाणी सभा मीही घेणार। पण तुम्हाला आज एवढ्यासाठीच सांगायला मी आलोय की आता तरी चिपळूणच्या लोकांना, रत्नागिरीच्या लोकांना खोटं बोलू नका। हे वय नाही तुमचं खोटं बोलायचं। आता हे नाटतोंडाना वगैरे खेळवायचं वय, आणि नेहमी नेहमी तुमच्यासाठी कोणतरी धावत येणार सहकारी, तसं आता राजकारण राहिलेलं नाही। लोकांना आता खरं खोटं लक्षात येतं, आणि ते खरं खोटं त्यांना लक्षात आलेलं आहे तुमच्याबद्दल। मला या निमित्ताने एवढंच सांगायचं होतं की उद्धव ठाकरे तुम्हाला वापरून घेणार। ते कसे आहेत हे तुम्हाला आता साधारण त्याची कल्पना आलीच असेल मागच्या घटनेमुळे। आणि तुम्ही ज्यांच्यासाठी हे सगळं करताय, तुम्हाला वाटतंय की तुम्हाला फार मोठं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला लोक हे करतील, डोक्यावर चढवतील, असं काही होणार नाही। असं झालं देखील नाही। तुम्ही तुमच्याच दुनियेत आहात, तुम्हाला तुमच्याच दुनियेमध्ये तुम्हाला असं वाटतं तुम्ही फार मोठे आहात, बाहेर कोण किंमत देत नाही। म्हणून उद्धव ठाकरे काय आहेत हे तुम्हाला मागच्या घटनेमध्ये तुम्हाला कळलंच असेल। आता तरी तुमचे डोळे उघडतील अशी माझी अपेक्षा आहे। आता हे सगळं रडगाण्याचा कार्यक्रम कायमचा बंद करून टाका। लोक बघा स्वतःहून तुमच्याकडे येतील। मलाही तो काळ आठवतो जेव्हा मी तुमच्या पाया पडायचो, तुम्हाला काका म्हणायचो। मीही ते दिवस विसरलेलो नाही, अनेक आठवणी आहेत, ते आम्ही कधी विसरलो नाही। पण तुम्ही जर असेच वागत राहिलात तर आमच्यासारखी जी तुमच्याकडे एका आदराने बघत होते, आमचे कोणतरी काका लागतात, आमच्या कुटुंबातले कोणतरी लागतात, असे जे समजत होते ना, तीच लोक तुमच्यापासून लांब गेली। ही का गेली? सभा न घेता कुठेतरी डोंगरावर जाऊन बसा, तिथे काहीतरी बसून विचार करा एकटे, आणि मी कोणतरी आहे हे बाजूला ठेवा, आणि मग विचार करा। बघा तुम्हाला नक्की उत्तर मिळेल। एवढंच सांगण्यासाठी आज मी आलो।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.